बरं लागते का? लागते बरे. हा, तुमचे स्टुडंट पण बघतात तुम्हाला, मला त्यांना काय सजेस्ट कराल? मॅगी खायची नाही पण मी खातो. पण मी खातो. तुम्ही खाऊ नका, पण मी खाऊन बघतो. मला ही कंपल्सरी केली खा म्हणून. जबरदस्ती केली? सायंटिफिक. भजी का भजी? गरम आहेत ना, तुम्ही खाऊ शकत नाही. तुम्ही खाऊ शकता. सगळं मात्रे सर. शुभ सकाळ सर्वांना. ज्योतिष कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आत्ता वाजले आहेत सकाळचे 6:30 आणि आज आम्ही बाहेर चाललेलो आहोत. तर कालच मुलीच्या एक्झाम झालेल्या आहेत आणि तिला थोडं फिरवायचं होतं म्हणून 1-2 दिवसासाठी आम्ही बाहेर चाललेलो आहोत. कुठे चाललेलो आहोत हे तुम्हाला जसं जसं व्लॉग बघा तसं तसं समजेलच. तर आजचा हा व्लॉग एंडपर्यंत नक्की बघा. आज काय मी जेवण वगैरे नाही घेतलं, आम्ही बाहेरचंच खाणार आहोत. पण नाश्त्यासाठी मी इडली आणि चटणी घेतलेली आहे. थोडासा नाश्ता घरात केलेला आहे, गाडीत पण करू. चला तर आजचा व्लॉग एंडपर्यंत नक्कीच बघा. हे बघा, तुम्ही बघू शकता 6:30 वाजले आहेत तरी थोडासा अंधारच आहे, तेवढं उजाडलेलं नाही आहे. चला तर गाडीत बसून घेते. आमची गँग पूर्ण गाडीत बसते, माझं बसायचं राहील. गणपती बाप्पा, गावदेवी माते की जय. त्यांनी दिसतच नाही. चला तर आता आम्ही निघालेलो आहोत. आता वाजलेले आहेत 11 आणि आम्ही इथं स्टॉप घेतलेला आहे. गाडीमध्येच नाश्ता करून घेतला. इडली आणली होती आम्ही, इडली आणि चटणी. आणि आता आम्ही कॉफीची ऑर्डर दिलेली आहे. तर आम्ही येताना समृद्धी महामार्गावरून आलो. आता तळेगाव इथे आहोत. थोडंसं चहा कॉफी वगैरे घेतो. बघा, आपण एंटर करत आहोत सप्तशृंगी गडावर. आता आम्ही पोहोचलेलो आहोत सप्तशृंगी गडावर आणि आता वाजले आहेत 12:30 दुपारचे आणि मी ओटीचं सामान वगैरे घेतलेलं आहे. चला तर आता आम्ही दर्शनासाठी जात आहोत. होय सची, चल. हे बघा, इथं सगळी दुकानं वगैरे आहेत. ओटीचं सामान वगैरे घेऊ शकता. साडी चोळी काय पाहिजे असेल ते, हार फुलं. चला आता आम्ही जात आहोत. रोपवेमध्ये पण इथं पार्किंग आहे, पण आम्ही बाहेरच पार्क केले. आता रोपवेसाठी आम्ही जात आहोत आतमध्ये. हे बघा, जर गर्दी वगैरे असेल आणि तुम्हाला लवकर दर्शन घ्यायचं असेल तर इथे VIP पासही दिले जातात, ज्याने तुम्हाला कमी गर्दी मिळू शकेल. त्याचे चार्जेस थोडे जास्त असतात. 100 रुपये ना तनिष? आणि नॉर्मलचे 100 रुपये एक्स्ट्रा. तिकीटपेक्षा अजून 100 रुपये एक्स्ट्रा. ओके, पर तिकीट. चला आता ही लोक तिकीट काढून घेतात. चल सची, आपण आतमध्ये तोपर्यंत ना. हे बघा, इथं आतमध्ये आल्यावर पण इथं साडी, हार फुलांची वगैरे सर्व दुकान आहेत. तुम्ही इथून ओटी वगैरे घेऊ शकता. हे बघा, इथून एंट्री आहे. आणि तिकिटांच्या प्राईसचं सांग ना मला. तिकीट रोपवेची तिकीट आहे 120 रुपीज. हां. जर तुम्हाला VIP पास पाहिजे असेल तर VIP पास 100 रुपये पर पर्सन. अजून म्हणजे टोटल तिकीट किती झालं? 220 रुपीज पर पर्सन. ओके, जर आपल्याला रोपवे सोबत VIP पास करायचं. ओके. या या या, बसा 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 बसा. हा, मी बसलो. जय माता दी, जय माता दी, जय माता दी, जय माता दी, जय माता दी. या साईडला. चला, 2च मिनिटात आम्ही वर आलेलो आहोत, पोचलेलो आहोत. चला आता आम्ही चाललेलो आहोत आतमध्ये. शूट काढून दिला तर काढेल, नाहीतर नाही. चला, मी आता दर्शन घेते. आमचं दर्शन झालेलं एकदम मस्त. आणि बघा, सगळी माकडं वगैरे तिथं. आणि मस्त, खरंच एवढं ऊन आहे ना दुपारी, तरी पण एकदम गारवा आहे. वगैरे हे बघा, आमचं मस्त असं दर्शन झालेलं आहे. कुंकू बघा कपाळाला लागले, छान दिसते ना. चला आता आम्ही मध्ये बसून खाली जातो.
कसं वाटते तुम्हाला आज सप्तशृंगी मातेचं दर्शन घेऊन? मस्त वाटलं. कसं वाटलं मातेचं मनमोहक सुंदर रूप कसं वाटलं? सुंदर वाटलं. सुंदर वाटलं. पटकन दर्शन झालं. तुम्हाला दाखवता नाही आली मला, पण खरंच सप्तशृंगी माता एकदम मस्त दिसत होती, एकदम भारी पाहण्यासारखंच होतं. मी तर पाहतच राहिली, मला खूप आवडतं इथे यायला आणि खूप छान वाटलं. चला आता आम्ही उतरतो. सप्तशृंगी माते की चला, तर आमचं मस्त असं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही निघत आहोत आणि कुठे चाललेलो आहोत हे तुम्हाला पुढे दिसेलच. चला आता आम्ही इथून निघत आहोत, पण जवळच सांगतात इथं का प्रसादालय आहे, तर आम्ही बघायला चाललोय. तिकडे जेवायचा विचार आहे आमचा. आता दुपारचे किती वाजले असतील? किती वाजले? 1:15. हां, 1:15 वाजले. किती वाजेपर्यंत असतं? 2:30 वाजेपर्यंत असतं. तर आम्ही चाललोय बघायला. देवीचा प्रसाद खायचा आहे आम्हाला. तर भक्त निवास पण आहे बघा आणि प्रसादालय पण आहे. चला तर पार्क करतो आणि जेवायला जातो आतमध्ये. तिथे बघा महाप्रसादाची वेळ लिहिलेली आहे. सकाळी 11 ते 2:30 आणि संध्याकाळी 7 ते 9. बघा आता आम्ही आलेलो आहोत फर्स्ट फ्लोअरला. इथे पण VIP वगैरे आहेत. इथं नॉर्मल आहे जेवणाचं आणि त्या साईडला VIP आहे. तनिष VIPचं रेट किती आहे? 60 रुपये VIP आणि नॉर्मल 20 रुपये. नॉर्मल 20 ना? हे नॉर्मल आहे आणि या साईडला VIP आहे. हे बघा सगळी जेवायला बसल्यात मस्त. VIP सेक्शन हाताने घ्यायचं इथे. बुफे. तुम्हाला जेवणाचं ताट दाखवते. हा हे बघा, चपाती आहे, भात आहे. कसली भाजी आहे? वांगा. वांग्याची. काय दिसत नाही कसली आहे, माहीत नाही. वरण. हे काय? चटणी काय माहीत नाही. हा वांग काय माहीत समजत नाही. आणि चटणी आहे, लोणचं आहे आणि पापड आहे. तर असं हे आहे जेवण. मला शिरा नाही आणला. तुम्ही स्वतःला शिरा आणले. पप्पानी मला ताट पाडून आणले आणि मला शिरा नाही आणला. आहे नाही आहे शिरा पण आहे. चला तर आम्ही जेवून घेतो. जेवण मस्त आहे, एकदम टेस्टी. चटणी तर भारी आहे ही वाली ठेचा, मस्त एकदम. आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. जेवण एकदम भारी होतं, मस्त. सगळ्यात जास्त मला आवडला ठेचा आणि शिरा. तुम्हाला जेवण कसं वाटलं? प्रसाद कसा वाटला? मस्त होता एकदम. चांगला होता प्रसाद. पोट भरून खाल्लेला आहे मी. सगळं आवडलं ना? हो. चला तर देवीचा प्रसाद आम्हाला खायला भेटला, मस्त वाटलं एकदम. चला तर आता आम्ही निघतो. पुन्हा एकदा सप्तशृंगी माते की जय. चला निघतो आता आम्ही. हे बघा आम्ही इथून चाललोय. तर बऱ्याच ठिकाणी सर्व असा कांदा लावलेला आहे बघा. खूप आहे बघा, लांबपर्यंत तुम्हाला दिसत असेल तर सगळं कांद्याचं पीक घेतलेलं आहे यांनी, खूप दोन्ही साईडला. महाराष्ट्र राज्याची हद्द समाप्त होत आहे. धन्यवाद. आता झालेला आहे गुजरात बॉर्डर लागली नाही. गुजरातमध्ये एंट्री केली आम्ही. सापुतारा प्रवेश टोल नाका. अरे बघा आता आम्ही आलेलो आहोत चित्रकूट हॉटेलमध्ये. तर इथे आम्ही आता रूम घेतलेली आहे. चला आतमध्ये बघूया. रूम दाखवतो तुम्हाला. एक नंबर ना. हे बघा, ही आहे आमची रूम आजसाठी. आत्ता वाजले आहेत संध्याकाळचे 5. आम्ही आल्यावर थोडा आराम केला आणि आता निघत आहोत रोपवे आणि बोटिंगसाठी. चला तर पुढे भेटूया. चला झालं ना सची. हे बघा तुम्हाला दिसत असतील रोपवे.
आता आम्ही इथं पोचलेलो आहोत. आमच्या रिसॉर्टपासून 5च मिनिटावर आहे हे रोपवे. चला बघूया आता. इथं गर्दी तर अजिबात नाही. इथं तर 4-5च गाड्या आहेत. मंदिर दाखव. आम्ही ना 14 वर्षापूर्वी आलेलो इथं आणि त्याच्या आधी पण 14-15 वर्षापूर्वी आलेलो. पण इथं पाहिजे तशी असं डेव्हलपमेंट झालेलं मला दिसत नाही. तरी बघूया पुढे पुढे दाखवून पुढे गेल्यावरच दिसेल. आता पहिल्याच इथं ठिकाणी आलो आहे आम्ही. तुम्हाला मंदिर दाखवते. इथे स्वामीनारायण मंदिर आहे. हा बघा, इथं मंदिर आहे स्वामीनारायण. 14 वर्षापूर्वी तरी बेटर दिसत होतं. ते अजून तसंच आहे. मला वाटतं ते काहीच केलं नाही त्याच्यामध्ये सुधारणा. आता त्याच्यामध्ये बसल्यावर समजेल काय की नाही. तेव्हा 14 वर्षापूर्वी नवीनच होतं ना, एकदम मस्त वाटत होतं. आता पत्रा बित्रावर सगळं गंजले तिथं. चल जाऊ. मला असं वाटलेलं, नेहमी महाबळेश्वर होतं ना आमचं, तर असं वाटलं चला वेगळ्या ठिकाणी जाऊया म्हणून सापुताऱ्याला आलो. 2च दिवसाचं तर आहे म्हटलं, काहीतरी वेगळ्या ठिकाणी बघूया. महाबळेश्वर नेहमीच होतं आपलं. काय झालं, पप्पा हात करतायत, बंद आहेत. काय झालं, कधी उघडेल मग? मेंटेनन्स चालू आहे. आम्ही आल्यावर मेंटेनन्स करायचं होत आहे ना. किती दिवस काय बोलू शकत होतं? खुलेगा बोल नाही शकत. अजून काय आहे? आमचा पोपट झाला. चल जाऊ तिथे. काहीच नाही तर झिपलाईन हेच एक इंटरेस्टिंग होतं आणि ते पण नाही. कुठे झिपलाय ना, जायचंय का बघायचं? चला गाडी होती तुझ्या. महाबळेश्वरला गेलीस तू बरा झाला असता. सेम तर सेम. यो होता एक वेगळा रोपवे, यो पण नाही. मेंटेनन्सची गरज येते बघ. गरज आहे पण 14 वर्ष तरी. 14 वर्षापूर्वी आलतो आपण. मी विचार केला किती बदललं असेल. काहीच नाही बदललं. नाही आता हे पहाड चढून जावं कणासाठी. चला चला देवा, इथं पहिली पायरी एवढी उंच आहे ना. चला जाऊ बघू आता काय आहे का. मला वाटलं होतं सापुताऱ्यामध्ये खूप बदल झाला असेल. हा बघूया काय काय पुढे. नुसती का हवाच खायला आलोय आपण. हवा इथं हवाच खायला आलोय. एक तर काल एकविरीला दमले मी. काल एकविरीला दमले, तिथून इथं आले बघायला. हे इथं काय नाही. आमची नेरूळची टेकडी वय याच्यापेक्षा भारी आहे. मग आमची टेकडी भारीच आहे नेरूळची. चला ही बघ माकडा धावत गेली माझी. हा दम लागले तो वेगळाच. आपल्याकडची गावं किती डेव्हलप झाली त्या मानाने. इथे काहीच नाही. मला पण आला. हो 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 हा आला. हा पाऊस आहे थोडासा ना, एकदम थोडा. बघ किती सजला. हा बसता डोळे इथून वरून. हे बघा आहे पाऊस पडतो नाही. हे बघा आहेत थोडीफार माणसं. थोडीफार माणसं आहेत इथं. बघूया आता. थंडावा तर आहे. थंडावा मस्त आहे. पण आम्ही नेहमी महाबळेश्वर जातो ना, तर थोडं राहू दे. चला थोडंसं एक दिवस काहीतरी वेगळं पाहावं. वरती जायचं. वरती चला जायचं. तुझी इच्छा आहे. जाऊ का वरती? बाबा इथंच येत आहे. जमले मी. 20 एवढं फोटो काढायला पण येतात. 20 रुपये का फोटो काढून? नाही फोटो काढतात. बघ हे बघा इथं कसं आलं बघ. बघ बघ बघायला तर मस्त वाटतंय. नजारा तर खूप छान आहे. मस्त वाटतंय. बाबा हे बघ कसं चढते. हे बघा इथं मुलांना खेळण्यासाठी वगैरे आहेत. हे बघा म्हणजे आपलं टेबल पॉईंट कसं असतो तसं आहे बघा. हॉर्स रायडिंग पण आहे, खायला पण आहे आणि मुलांना खेळण्यासाठी पण आहेत. छोटे छोटे पाळणे पण आहेत. आणि इथे बघा बाजूला खाऊची दुकानं वगैरे. चला तर आम्ही ना काहीतरी खाऊन घेतो. तर चहा वगैरे पिते मी. चहा नाही, बाहेर आल्यावर चहा नाही पित, तर कॉफी पिते.
साची म्हात्रे कशी आहे मॅगी? थोडीशी कच्ची आहे. शिजून आणू नाही इथे गुजरातमध्ये आलं ना मग ती मॅगी तशीच असते. कच्ची होते का? हा गुजरातला कच्ची, हे गुजरातची लोक बघ, कच्ची तुला करतात. वाटत असेल मम्मी सारखं तुला मम्मीच्या सारखं जेवण मिळेल तर ती अपेक्षा नको बाळगूस, थोडस कॉम्प्रोमाइज कर. खा मग आता. खाऊ खाऊ खाऊ. आता मम्मी व्हेजिटेबल मॅगी मस्त आहे पण छान लागते. तू प्लेन घेतलीस ना? येस. आम्ही बघ व्हेजिटेबल याच्यातले कच्चे कच्चे आहेत थोडेसे. ठीक आहे चालून जातो. मॅगी पक्की यायच्यात. पण मस्त आहे हा टेस्टला. थंडी आहे ना, गारवा आहे ना इथं, तर गरम गरम मॅगी खायला ना खूप मस्त वाटते. म्हणजे गुजरातमध्ये ते पण चांगलं वाटतं मला. चांगलं आहे. ठीक आहे, नवीन नवीन महाबळेश्वर करण्यापेक्षा काहीतरी वेगळं. मात्र सर काय खाता? दिसते बघा उत्तर ते सरांची अशी उत्तर असतात. कधीच नाही खात, पण पहिल्यांदाच मॅगी खातात. ते जास्त खात नाही मॅगी, आम्ही फोर्स केला म्हणून खातात. बरे लागते का? लागते बरे. हा, तुमचे स्टुडंट पण बघतात तुम्हाला, मला अशी त्यांना काय सजेस्ट कराल? मॅगी खायची नाही पण मी खातो. पण मी तुम्ही खाऊ नका पण मी खाऊन बघतो. मला ही कंपल्सरी केली खा म्हणून. जबरदस्ती केलं? सायंटिफिक रिसर्च करतात बाबा म्हणून ते टेस्ट करतात. मुलांसाठी मुलांसाठी योग्य आहे का नाही? मुलांसाठी योग्य नाही आहे. हा, बघा मुलांनो, तुम्हाला व्हिडिओ मार्फत म्हात्रे सर काय सांगत आहेत का मॅगी खाऊ नका, आणि खरंच ते नाही खात, आम्ही सांगितले म्हणून खातात. चला खाऊन घेऊ. तुम्ही काय मागवले मग? कांदा भजी. अरे वा मस्त. अजून आली नाही तोपर्यंत आम्ही मॅगी खातो ना, तुमची कांदा भजी पण खातो. तयार होतात जंगली गरम. फायनली म्हात्रे सरांची भजी आलेली आहे. गरम गरमा गरम. गरम भजी मस्त आताच काढल्या त्यांनी कडेतून. कॉफी पण आलेली आहे माझी. आम्ही पहिल्यांदा पप्पाला सांगितलं आलेल्या, पप्पा घ्या. साचीनी पण बोललं, मी पण बोलली, तनिष नसेल बोलला पप्पा घ्या, पण मी बोलली. पण पप्पा आलेल्या भजी खायला बसले दजल्यान, सांगत पण नाही, असं विचारायचं असतो. हा भजी खा भजी. भजी खा भजी. गरम आहेत ना, तुम्ही खाऊ शकत नाही. तुम्ही खाऊ शकता. सगळ्याचं म्हात्रे सर मस्त आहे बघ, भरपूर. माझी कॉफी पण आली. मी बाहेर आल्यावर कॉफीच घेते, चहा नाही घेत. तुम्ही चहा सांगितलं ना, ब्लॅक टी. चला भाजी खाऊन घे. तू पण खातस दादा? चलो हम भी खाते. आमचा नाश्ता झाला, पुन्हा जाऊन आम्ही फोटोशूट वगैरे केलं. तुम्हाला तर माहिती आहे मला फोटोशूट खूप आवडतं करायला. तर इथं आम्ही आलेलो, हे बघा चांगलं आहे. म्हणजे आता इथं आल्यावर बरं वाटलं, काहीतरी चेंज पाहिजे ना. नाही नाही, हे बघा मस्त. हे बघा घोडे आहेत, उंट पण आहेत, बाईक राईड पण आहे लहान मुलांसाठी. छोटे थार वगैरे आहेत, त्यांची राईड पण आहे. मस्त आहे सगळं. उंट पण आहेत बघा. उंटांची पण उंटावर बसून पण हाऊस पूर्ण केली आहे राजस्थानला. आणि हॉर्सवर पण बसत. तुम्हाला बसत आहे पोरांनो? साची तुला नाही? ते करायचं का तनिष ते? चला आता दुसऱ्या साईडला जाऊया आपण, काय बघूया. बरं वाटते पण मस्त. तनिष बस थार मध्ये, थार मध्ये बस. हे बघा थोडं पुढं आलेलो आहोत. दादा काय ग? हा बघा हा लेक दिसत आहे. इथून आपण जाणार आहोत बोटिंगसाठी. चला आता आम्ही इथून निघत आहोत आणि आम्ही चाललो बोटिंगला. साजीचे पप्पा गेलेत गाडी आणायला. सनसेट दाखवते तुम्हाला. हा बघा, हा आहे स्वामीनारायण मंदिर. आता आम्ही आलो इथं
बोटिंगला. तरी बघा इथं गार्डन वगैरे आहे मस्त. ह्याच्यामध्ये बदल झाला आहे खूप छान मस्त असं 14 वर्षानंतर बरं आहे म्हणजे. चला फाउंटन बघा बंद पडले, वॉटर फाउंटन. चला फोटोवाला पुढंच येतात, फोटो काढायचे फोटो. चला बरं वाटते पण मस्त. हे बघा तिकीट्स काढत आहेत. सांग साची. 80 रुपये हां 20 रुपये नाईट जॅकेट, टोटल 100. जॅकेट पहिनं बोलतो. चला जॅकेट घालतो. चला जॅकेट घालून घेतो. चला आता आम्ही चौघांनी जॅकेट घातलेले आहेत. चला साची आता हेच दाखवायचं. खाली बघा स्टेअर्स. कसं वाटत आहे आता? किती वाजलं? 7. 7. कसं वाटतं तनिष? मस्त आहे, बघूयात ॲडव्हेंचर. मस्त वाटते. मस्त वाटतंय. अजून बसले नाही तुम्ही? आता बसू, तो वाट बघतो आम्ही, तो पण आमचीच वाट बघतोय. कोण? चला बोटवाला. बसूया. चला बसूया. दोन. चला आमची बोट सुरू झालेली आहे. वल्लव रे नाकवा ओ वल्लव रे रामा. आया माझ्या मैत्रिणी काल किती मस्त गाणी बोलत होत्या. बोला. मी डोलकर 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 दर्याचा राजा. ते बरं नुसतं गप. ए बोला पोरांनो. तनिष नाही दुसरा पण बोलू शकतोस कुठला पण. पोरं दमल्या ना वाटतं माझी. ए तुम्ही कंटाळलात का रे? येस. खरंच तनिष? साची तू कंटाळलीस? आता परीक्षा झाल्यावर घरात राहायचं बरं झालं असं वाटतं तुला? काय बेटर वाटतंय? काय पण चालतं मला. काय पण चालतं. ओके चला आम्ही आता एन्जॉय करतो. पण बरं वाटतं, मस्त वाटतं या टायमाला. 7 वाजल्यात. अंधार तुम्ही बघू शकता. मस्त वाटतं एकदम. गारवा आहे, थंडावा आहे वातावरणात. खूप मस्त वाटतंय. ते काय आपल्याला करायलाच नाही भेटला ते रोपवे. ते बंद आहेत रोपवे. इथून दिसतात नुसते बघा बंद आहेत. आम्हाला तर भेटलंच नाही. 14 वर्षापूर्वी केलेलं मस्त होतं. चला आमची बोटिंग करून झालेली आहे. आता जातो थोडं शॉपिंगला. चला शॉपिंग करूया. चला बघूया यांच्याकडे काय आहे शॉपिंगचं. पर्स वगैरे आहेत. हां काय पण ना. बघा पिशव्या वगैरे आहेत, पर्सेस आहेत आणि बघा टोपी. सर्व खेळणी वगैरे आहेत. काय घेतलं हे? अजून काय? जेली. खाऊ. येस. हे स्ट्रॉबेरीज खातोय ना आता. खाता खा. आणि किशमिश पण घेतले. ब्लॅक किशमिश आहे बघा. लहान साईज आहे. 150 रुपये पाव बीवाले. जास्त काय नाही ते शॉपिंग सारखं. ठीक आहे आलो तर बघतोय. अजून दाखवते बघा. अजून एक दुकान आहे. इथं 2-3 दुकान आहेत अशी शॉपिंगसाठी. हे बघा लाकडी खेळणी आहेत, पेन्सिल वगैरे, शोपीस आहे, गणपती बाप्पा, फॅन, खेळणी वगैरे असंच आहे सगळं. हे बघा आणि खाऊचे दुकान आहे सगळं. हे बघा महाबळेश्वरला मिळतं तसं. चोको, आल्मंड डेट्स, चॉकलेट्स वगैरे सर्व खाण्याचे प्रोडक्ट आहेत. 2-4 दुकानं याची पण आहेत. पुढे पण आहे. हे बघा इथे टोपल्यांची दुकान आहेत.
कलरफुल टोपल्या आपल्याकडे पण मिळतात, बऱ्याच असतात, पनवेलला वगैरे असतात बऱ्याच. पुढे जाऊ बघा, बास्केट, टोपली, झाकणावाल्या टोपल्या, जशा मशाला पण असतात थोड्याफार कलरफुल या अशा टोपल्या. लांबूनच दाखवते, जास्त काही जवळ नाही जात कारण की काय घ्यायचं नाही. आणि पुन्हा ही चॉकलेटची दुकानं, खेळण्याची दुकानं, टोपल्यांची दुकानं हीच आहेत सगळी. किचन हे बघा, आम्ही आलेलो आहोत आमच्या हॉटेलवर. चित्रकूट हिल रिसॉर्ट नाव आहे. आता आतमध्ये चाललो. जेवलो ना अजून, तर अजून भूक नाही लागली, तर थोडं रूमवर आराम करतो, नंतर बघतो जेवायचं की नाही. हे बघा, आता वाजले आहेत 8:30 आणि इथं आम्ही हॉटेलमध्येच, रिसॉर्टमध्येच गेम झोन आहे तिकडे आलेलो आहोत. हे बघा बाजूला इथे खेळत आहेत मुलं. चलो, बघूया. काय काय आहे? नकली टेबल टेनिस आहे. खेळा. चेस पण आहे. आई गेली. गेली. कवर पण घेणार आहे बघ, दुसरा पण शॉट दाखव. हा इथं. ओके. आहे टाय फिश. डायरेक्ट असंच ऑर्डर करू ना, बुफे नको. आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आम्ही खात आहोत आईस्क्रीम. राऊंड मारायचं आहे का आपल्याला? चला फिरत फिरत जाऊया. हा, बरं झालं, ते तिथंच बुक करणार होतो आपण. थंडी लागते, थंडावा आहे. चला, तर आता वाजले आहेत 10:30 आणि आमच्या मस्त अशा गप्पा वगैरे मारून झालेल्या आहेत. तर तुम्हा सर्वांना शुभरात्री. भेटूया उद्या सकाळी. साची बोल आपल्या फॉलोअर्सला गुड नाईट. काय बघतेस ते सांग. काय बघतो? शूटिंग स्टार शोधते. दिसला का? दादाला दिसला. तुला नाही दिसला? दादा काय विश मागितलीस? काय नाही, त्याने काहीतरी मागितलंय, तुम्हाला समजेल थोड्या वर्षात, तो सांगत नाही. असू दे, राहू दे, चला गुपित आहे. तर शुभरात्री सर्वांना, उद्या भेटूया.